Welcome students in the second part of the topic ratio and proportion. Now students, let's learn some important points about ratio. Let's learn the example. The weight of the large block of jaggery is 1 kg and a smaller lump weighs 200 gram. Find the ratio of the weight of the lump of jaggery to that of the block. पहा या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे एक गुळाची ढेप दिलेली आहे. त्याचं जे वजन आहे द वेट ऑफ दिस जॅगरी इज 1 kg अँड हा जो आहे तो गुळाचा खडा आहे. सो दॅट इज द लंप ऑफ जॅगरी. ओके, सो दिस इज द ब्लॉक ऑफ जॅगरी अँड दिस इज द लंप ऑफ जॅगरी. आपल्याला पाहिल्यावरून लक्षात येते की याचं वजन या तुकड्यापेक्षा जास्त आहे. सो दिस इज 1 kg अँड दिस इज 200 ग्रॅम. आता नंबर जर बघितला तर हा 1 आहे आणि हा 200 आहे. पण नीट पहा, हा 1 kg आहे आणि हा 200 ग्रॅम आहे. सो आता आपल्याला जर रेशो काढायचा असेल, रेशो कशाचं विचारलेलं आहे? वेट ऑफ द लंप ऑफ जॅगरी. लंप ऑफ जॅगरी म्हणजे या गुळाचा तुकडा टू दॅट ऑफ द ब्लॉक. आता ज्याचं रेशो काढायचं आहे, सुरुवातीला जी वस्तू दिलेली आहे ती आपण पहिल्यांदा लिहिणार आहे. वेट ऑफ द लंप अपॉन वेट ऑफ द ब्लॉक. रेशो काढण्यासाठी सुरुवातीला आपण लंप लिहिलेला आहे आणि नंतर ब्लॉक लिहिलेला आहे. सो वेट ऑफ द लंप इज इक्वल टू 200 ग्रॅम. जेव्हा आपण अशा सूत्रामध्ये लिहितो तेव्हा तिथे युनिट लिहिण्याची आवश्यकता नसते. वेट ऑफ द ब्लॉक इज इक्वल टू 1. आता हे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. पण आता पहा मुलांनो, इज दॅट राईट? हे बरोबर आहे का? तर नाही. असं जर पाहिलं तर असं वाटेल की हा जो लंप आहे ते 200 आहे, म्हणजे हेच जास्त आहे वजनाचं आणि हे कमी आहे. मग हे अशा पद्धतीने जी मांडणी केलेली आहे ही चुकीची आहे. कारण या ठिकाणी 1 हा kg आहे आणि 200 ग्रॅम आहे. म्हणजेच या ठिकाणी हे दोन्ही जे युनिट आहेत हे एकाच क्वांटिटीमध्ये असणे आवश्यक आहे. सो फर्स्ट वी मेजर बोथ द क्वांटिटीज इन द सेम युनिट्स. या ठिकाणी आपण हे जे 1 kg आहे हे 1 kg आपण काय करणार आहोत? ग्रॅममध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. आपल्याला माहीत आहे 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम्स. The block weighs 1000 ग्रॅम अँड द लंप वेज 200 ग्रॅम. पहा या ठिकाणी आता आपण जो ब्लॉक ऑफ जॅगरी आहे ते ग्रॅममध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. दॅट इज 1000 ग्रॅम आणि जो लंप म्हणजे जो तुकडा आहे तो 200 ग्रॅममध्ये आपण लिहिलेला आहे. या ठिकाणी दोन्ही जे नंबर्स आहेत हे वेगवेगळ्या युनिटमध्ये आहे, ग्रॅम आणि किलोग्रॅम. त्यांना आता आपण एकाच युनिटमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे किंवा एकाच क्वांटिटीजमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. सो 1000 ग्रॅम आणि 200 ग्रॅम. आता जे आपण मगाशी रेशो लिहिण्यासाठी जे सूत्र वापरलेलं आहे ते पुन्हा तसंच लिहिणार आहे. वेट ऑफ द लंप अपॉन वेट ऑफ द ब्लॉक इज इक्वल टू 200 अपॉन 1000. आता या ठिकाणी पुन्हा आपण संक्षिप्त रूप देणार आहोत. या ठिकाणी पहा, याचा आपण 200 म्हणजेच 2 × 100 आणि 1000 म्हणजेच 10 × 100 आणि म्हणून या ठिकाणी ह्या रूपात मांडून हे 100 आणि हे 100 कॅन्सल होतात आणि मग शिल्लक राहतो तो 2/10. द आन्सर इज, आता पुन्हा या ठिकाणी 2/10 याला देखील भाग जातो आणि म्हणून भाग जातो. इथे तुम्ही डायरेक्ट भागाकारही करू शकता किंवा याचं विस्तारित रूप मांडलेलं आहे. 2 म्हणजे 1 × 2 आणि 10 म्हणजे 5 × 2. सो त्यानंतर हे दोन्ही भाग जातो आणि मग राहते फक्त 1/5. सो विच इज इक्वल टू 1/5. आता हे 1/5 जे आलेलं आहे हे काय आहे? दॅट इज द रेशो. हे काही वजन नाही आहे पण हे रेशो आहे आणि या रेशोमध्ये आपल्याला म्हणजे दिलेलं जे वस्तूंचे जे क्वांटिटीज आहेत ते आपण या ठिकाणी रेशोमध्ये मांडलेले आहे. सो द रेशो ऑफ द वेट ऑफ द लंप ऑफ जॅगरी टू दॅट ऑफ द ब्लॉक इज 1/5. म्हणजे जर जॅगरी गुळाचा जो खडा आहे तो जर 200 ग्रॅम असेल तर त्याच्या 5 पट या ठिकाणी त्याचं वजन आहे. सो द रेशो इज 1/5. सो फ्रॉम दिस व्हॉट वी लर्न दॅट वेन फाइंडिंग द रेशो ऑफ 2 क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड देअर मेजर्स मस्ट बी इन द सेम युनिट्स. म्हणजे जेव्हा आपण ह्या एकाच प्रकारच्या म्हणजेच एकाच राशींच्या मापनाचे गुणोत्तर काढताना त्या मापनांची एकके समान असली पाहिजे. पुन्हा एकदा लक्षात घ्या. वेन फाइंडिंग द रेशो ऑफ 2 क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड. 2 क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड यांचं रेशो काढण्यासाठी देअर मेजर्स मस्ट बी इन द सेम युनिट. त्यांचं मापन एकक, त्यांचं जे त्या मापनांची एकके समान असली पाहिजे.
Now students, let's solve practice set 28. The first question is, in each example below, find the ratio of the first number to the second. आपल्याला या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यातील जी पहिली संख्या आहे त्या पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी असलेला रेशो आपल्याला काढायचा आहे. सो लेट्स सॉल्व प्रॅक्टिस सेट 28. द फर्स्ट एक्झाम्पल इज बघा, फर्स्ट नंबर टू द सेकंड. So first number is 24 and second number is 56. So to find out the ratio, write the first number in the numerator's place and write the second number into the denominator's place. आता ही संख्या अशा पद्धतीने लिहिली म्हणजे त्याचा रेशो येतो का? तर नाही. तर आता आपल्याला याचं संक्षिप्त रूप द्यायचं आहे. आता अशी संख्या शोधायची. आपण 24 आहे, या 24ला आपण याचं विस्तारित रूप मांडूया गुणाकाराच्या पद्धतीने. 8 3 24 आणि 8 7. आता या ठिकाणी पाढेपाठ असणे अत्यंत आवश्यक आहे. सो 24 आणि 56 या दोन्ही संख्या आपण गुणाकाराच्या पद्धतीने विस्तारित रूपात मांडलेल्या आहेत. बघा, 8 3 24 आणि 8 7 56. आता या ठिकाणी परत याचा गुणाकार मांडायचा आहे का आपल्याला? तर नाही, आपल्याला संक्षिप्त रूप मांडायचं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी हे 8 आणि हे 8 कॅन्सल करणार आहे, म्हणजे या 8ने या 8ला भाग घालवणार आहे. उत्तर 1 येते आणि उत्तर 1 म्हणून 3 1 3 आणि 7 1 7. 3 1 3 7 1 7. आता बघा, 3/7 या दोन्ही संख्यांना कोणत्या दुसऱ्या संख्येने भाग जाईल का? तर नाही. म्हणजे आपलं आलेलं जे रेशो आहे तो आहे 3/7. हे या ठिकाणी जे गुणाकाराच्या पद्धतीने मी केलेलं आहे, या ठिकाणी आपण भागाकाराची पद्धत देखील मांडू शकतो. पहा, 24/56. मग अशी म्हटल्याप्रमाणे या दोघ्या ज्या संख्या आहेत यांचा लसावी काढायचा, LCM, आणि ती संख्या जी आहे त्या संख्येने याला भागायचा. म्हणजे या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाईल बरं? कंपल्सरी दोन्ही संख्याने भाग जाणे अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. तर 8ने जातो आहे. सो आपण या ठिकाणी या 24ला 8ने भागणार आहे आणि या 56ला देखील 8ने भागणार आहे. आणि मग आपले उत्तर येते 8ने जेव्हा आपण 24ला भागतो तेव्हा उत्तर येते 3 आणि 8ने 56ला भागल्यावर हे उत्तर येते 7. बघा, आपलं उत्तर दोन्ही ठिकाणी सेम आलेलं आहे. या ठिकाणी आपण भागाकार केलेला आहे, या ठिकाणी आपण याचे विस्तारित रूप हे फक्त गुणाकाराच्या पद्धतीने मांडलेले आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही या ठिकाणी करू शकता. नाउ लेट्स सॉल्व द सेकंड एक्झाम्पल. 63/49 विच इज इक्वल टू, आता आपण या ठिकाणी भागाकार पद्धत वापरणार आहेत. म्हणजे या दोन्ही संख्या आपण मांडणार आहोत आणि याला अशी संख्या आहे की ज्या एकाच संख्येने दोघांनाही भाग जातो. बघा बरं, 8वा, येस, 7. या ठिकाणी मी 7ने भागणार आहे आणि या ठिकाणी देखील, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मी 7नेच भागणार आहे. जेव्हा आपण या संख्यांना 7ने भागतो तेव्हा उत्तर येते 9/7. पहा, या ठिकाणी 9/7 ह्या आलेल्या रेशोला पुन्हा आणखीन कोणत्या संख्येने भाग जाईल का? तर नाही. सो दॅट इज द रेशो. तर अशा पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चनमधली काही उदाहरणे सोडवलेली आहेत. Now let's solve the second question. Find the ratio of the first quantity to the second. दिलेल्या प्रश्नातली माहिती व्यवस्थित वाचा. रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड. पहिल्या क्वांटिटीचं दुसऱ्या क्वांटिटीशी असलेला रेशो आपल्याला काढायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर उदाहरणांचं वाचन केलं तर तुमच्या लक्षात येईल की जी क्वांटिटी दिलेली आहेत, पहा या ठिकाणी 25 बीड्स, म्हणजे बीड्स आहेत, रुपीज आहेत, मिनिट्स अवर आहेत, लिटर्स आहेत. अशा पद्धतीने तुमच्या क्वांटिटी सेम पण असू शकतील किंवा वेगवेगळ्या देखील असू शकतील. तर जर अशा स्वरूपाची गणित आली तर आता आपण काय करणार आहोत, तर ते आता आपण लगेच सोडूया. पहा, फर्स्ट सॉल्व द फर्स्ट क्वेश्चन. 25 बीड्स अपॉन 40 बीड्स. आपण मगाशी पाहिलं की दिलेली पहिली क्वांटिटी आणि दुसरी क्वांटिटी यांचा रेशो लिहायचा आहे. म्हणून मी या ठिकाणी लगेच 25 बीड्स न्यूमरेटर ठिकाणी लिहिलेली आहे, म्हणजे पहिली क्वांटिटी, आणि सेकंड क्वांटिटी खाली डिनॉमिनेटरच्या ठिकाणी लिहिलेली आहे. सो 25 बीड्स अपॉन 40 बीड्स. आता हे जे दिलेली आहे ही माहिती आहे. आता आपल्याला रेशो काढत असताना आपल्याला फक्त त्याच्या संख्या लिहायच्या आहेत. सो 25 अपॉन 40.
आता या ज्या दोन संख्या आहेत, या दोन संख्यांना अशी कोणती एक संख्या घ्या की ज्याने भाग जात असेल. तर या ठिकाणी दोन्ही संख्यांना 5ने नक्कीच भाग जातो. सो वी डिवाइड दीज टू नंबर्स बाय 5. आफ्टर डिवायडिंग 5 द आन्सर इज 5/8. पहा या ठिकाणी 5/8 हे काय आहे, तर दॅट इज द रेशो. दिलेल्या प्रश्नामध्ये क्वांटिटीज दिलेल्या आहेत 25 बीट्स आणि 40 बीट्स. दोन्ही क्वांटिटीज एकाच युनिटमध्ये आहेत हे लक्षात घ्या. आणि जो रेशो आपण इथे काढलेला आहे याला युनिट नसते. सो द आन्सर इज 5/8. नाव लेट्स सॉल्व द थर्ड एक्झाम्पल. The question is 15 minutes. The first quantity is 15 minutes and the second quantity is 1 hour. आता नीट पहा मुलांनो, या ठिकाणी दिलेली ही संख्या 15 ही मिनिट्समध्ये आहे आणि 1 हे अवरमध्ये आहे. आता आपण प्रथम काय करणार आहोत, तर दोन्ही क्वांटिटीज ज्या आहेत हे या वेगवेगळ्या आहेत त्या एकाच युनिटमध्ये आपण घेणार आहोत. सो आपल्याला काय सोपे पडेल, तर मिनिट्स आहेत हे आपण असेच ठेवूया 15 मिनिट्स आणि जे 1 आवर्स आहे 1 आवर आहे त्याचं आपण मिनिटमध्ये कन्वर्जन करूया. सो 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट्स. या ठिकाणी आता दिलेली माहिती आपण एकाच क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे. नाव 15/60. आता आपल्याला याचा रेशो काढायचा आहे. तर आता अशी संख्या शोधूया की ज्याला दोघांनी भाग जातो. ऑफकोर्स दीज टू नंबर्स आर डिवायडेड बाय 15. दोघांनाही 15ने भाग जातो. सो 15 1 जा 15 अँड 15 4 जा 60. म्हणजे या ठिकाणी जे आपला आन्सर आलेला आहे द रेशो इज 1/4. बघा मुलांनो, गणित नीट समजून घ्या. तुम्हाला याचा सराव करायचा आहे. या ठिकाणी सगळी गणितं सोडवता येणे शक्य नाही आहे, पण जी गणिते आपण सोडवत आहोत त्याचा व्यवस्थित विचार करा. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज 750 ग्रॅम्स अँड हाफ kg. पुन्हा या ठिकाणी पहा 750 ग्रॅम्स दिलेले आहे, हे ग्रॅम्समध्ये आहे आणि इथे हाफ kg आहे. आता हे हाफ kgचे आपण ग्रॅममध्ये रूपांतर करूया. सो 750 ग्रॅम्स हे आपण असेच ठेवूया आणि 1 हाफ kg. हाफ kg म्हणजेच किती, 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. मग हाफ kg इज इक्वल टू 500 ग्रॅम्स. ओके, आता आपल्याला हे क्वांटिटीज लिहायचे आहे. 750 ग्रॅम्स अपॉन 500 ग्रॅम्स. सो 750, आता आपण फक्त नंबर्स लिहूया. 750 अपॉन 500. आता अशी संख्या शोधायची की ज्याला या दोघांनी भाग जातो. एकदम कुठलाही पाढा लक्षात नाही आला तर आपण या ठिकाणी याला आपण 100ने भाग देऊया. उत्तर येईल 750. सॉरी, याला आपण 10ने भाग देऊया. आधीच 100ने भाग देता येईल पण तुमचा गोंधळ होईल म्हणून आपण 10ने भाग देऊया. या ठिकाणी उत्तर येतं 750 आणि या ठिकाणी 50. ओके, आता 75 आणि 50ला अजून कोणत्या संख्येने भाग जातो का, हो जातोय. त्याला आपण 25ने भाग देऊया. सो द आन्सर इज 3/2. सो व्हॉट इज 3/2? दॅट इज द रेशो. रेशो इज 3/2. या ठिकाणी आपण ग्रॅम तसेच ठेवले, किलोग्रॅमचे ग्रॅममध्ये कन्वर्जन केले आणि आपण संक्षिप्त रूप देत गेलो. या ठिकाणी आपण या संख्येला प्रथम 10ने भाग दिला आणि त्यानंतर आपण 25ने भाग दिलेला आहे आणि म्हणजे उत्तर आलेलं आहे 3/2. सो 3/2 इज द रेशो. Now students, try to solve some other examples in practice set 28. Okay, thank you.